यूट्यूब आपल्यासाठी फक्त एक वेबसाईट आहे, नाही का? पण विचार करा, जर ही फक्त एक वेबसाईट नसून एक देश असेल तर? जगातील सर्वात मोठी महासत्ता. चला, आज या डिजिटल राष्ट्राच्या आत डोकावून पाहूया. समजा, आज रात्रीतून जगात एक नवीन देश तयार झाला. आणि गंमत म्हणजे तो तयार होताच जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश बनला. अविश्वसनीय वाटतंय, हो ना? पण खरं तर असा एक देश तो आधीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त तो नकाशावर नाही, तो आहे डिजिटल जगात. आणि त्या देशाचं नाव आहे यूट्यूब. या स्क्रीनवर बघा, 2.7 अब्ज म्हणजे 270 कोटी लोक. ही लोकसंख्या चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे विचार करा, हे डिजिटल राष्ट्र किती प्रचंड मोठं आहे. तर मग या अब्जावधी नागरिकांच्या देशात नक्की काय चालतं? कोण आहेत हे लोक? चला, या डिजिटल महासत्तेच्या नागरिकांना जरा जवळून भेटूया. तर ही आहे या देशाची अधिकृत लोकसंख्या, 270 कोटी. दर महिन्याला इतके लोक या प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह असतात. जगाच्या नकाशावर असा एकही देश नाही जिथे इतके लोक राहतात. पण हे नागरिक फक्त हजेरी लावून जात नाहीत, ते प्रचंड ॲक्टिव्ह आहेत. हे सगळे मिळून दररोज 1 अब्ज तासांपेक्षा जास्त व्हिडिओ पाहतात. 1 अब्ज तास हा आकडाच थक्क करणार आहे. आता 1 अब्ज तास म्हणजे किती याचा अंदाज येतोय का? सोप्पं करून सांगायचं तर हे म्हणजे एका दिवसात फक्त 24 तासांत तब्बल 1,14,000 वर्ष व्हिडिओ पाहण्यासारखा आहे. आणि हे रोज घडतंय. हीच या डिजिटल राष्ट्राची जीवनशैली आहे. आता बघा, प्रत्येक देशाची स्वतःची एक अर्थव्यवस्था असते, बरोबर? तर या डिजिटल राष्ट्राची अर्थव्यवस्था तर जगातील कित्येक खऱ्या देशांना लाजवेल अशी आहे. चला तर मग पाहूया, हे आर्थिक साम्राज्य नेमकं आहे तरी कसं? या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार काय? तर जाहिराती. फक्त 2024 या एका वर्षात यूट्यूबने जाहिरातींमधून कमावल्या आहेत तब्बल $36.1 अब्ज. अनेक लहान देशांचा तर एवढा GDP पण नसतो. आणि थांबा, ही तर फक्त एका वर्षाची कमाई झाली. या संपूर्ण डिजिटल साम्राज्याची किंमत म्हणजे व्हॅल्युएशन हे $400 अब्ज पेक्षाही जास्त आहे. आता सांगा, आहे की नाही ही एक खरीखुरी आर्थिक महासत्ता? ठीक आहे, लोकसंख्या झाली, अर्थव्यवस्था झाली, पण प्रत्येक देशाची एक ओळख असते, एक संस्कृती असते. यूट्यूबची संस्कृती आणि त्याचा इतिहास कुठे सापडेल? तर तो आहे त्याच्या अफाट डिजिटल लायब्ररीमध्ये. या लायब्ररीमध्ये किती व्हिडिओ असतील असा अंदाज आहे? तर ऐका, 5.1 अब्ज म्हणजे 510 कोटींपेक्षा जास्त व्हिडिओ. शिक्षण, मनोरंजन, संगीत, बातम्या असं काहीच नाहीये जे इथे सापडणार नाही. मानवी ज्ञानाचा हा एक अथांग सागर आहे. हे फक्त व्हिडिओंचे आकडे नाहीत, ही एक गर्दी नाहीये. खरं तर हा मानवी संस्कृतीचा आजवरचा सगळ्यात मोठा डिजिटल संग्रह आहे. आपला इतिहास, आपलं वर्तमान सगळं काही इथे जतन करून ठेवलं आहे. पण या राष्ट्राची खरी गंमत आणि ताकद ही आहे की इथले नागरिक फक्त बघत नाहीत, तर ते स्वतः काहीतरी तयार करत आहेत. ते स्वतः या डिजिटल जगाला घडवत आहेत. आणि तेही अशा वेगाने की विश्वास बसणार नाही. आणि या सगळ्या महाकाय निर्मितीची सुरुवात कुठून झाली माहितीये? एका अगदी साध्या, फक्त 19 सेकंदांच्या व्हिडिओमधून. 2005 साली प्राणी संग्रहालयात शूट केलेला तो व्हिडिओ यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ होता. तो होता पहिला व्हिडिओ. आणि आजची परिस्थिती? आज प्रत्येक मिनिटाला, हो बरोबर ऐकलंय, प्रत्येक एका मिनिटाला तब्बल 500 तासांचे नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत. विचार करा, याचाच अर्थ दररोज 24 तासात 7,20,000 तासांचा नवीन कंटेंट या प्लॅटफॉर्मवर येतो. म्हणजे या डिजिटल राष्ट्राचं बांधकाम कधी थांबतच नाही, ते 24 तास सुरूच असतं. आणि इथले क्रिएटर्स तर सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्हाला माहित आहे का, यूट्यूबवरचा सगळ्यात लांब व्हिडिओ किती तासांचा होता? तब्बल 596 तास. म्हणजे विचार करा, जवळपास 25 दिवस न थांबता चालणारा एकच व्हिडिओ. तर मग प्राणीसंग्रहालयातल्या त्या एका व्हिडिओपासून ते आजच्या या विशाल साम्राज्यापर्यंतचा हा प्रवास खरंच अफाट आहे. या डिजिटल साम्राज्याची उत्क्रांती कशी झाली ते पाहूया. तेव्हा काय होतो? तर सहसंस्थापक जावेद करीम आणि त्यांचा तो एक साधा व्हिडिओ. आणि आता आहे मिस्टर बीस्ट, ज्याचे 421 दशलक्ष म्हणजे 42 कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत.
हीच आहे या डिजिटल जगाची अविश्वसनीय उत्क्रांती. थोडक्यात सांगायचं झालं तर काय? तर 400 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था, 2.7 अब्ज नागरिक, 5 अब्जपेक्षा जास्त व्हिडिओंचा संग्रह आणि मिस्टर बीस्ट सारखे सुपरस्टार्स. ही आहे आजच्या या डिजिटल राष्ट्राची ओळख. पण हे सगळे मोठे मोठे आकडे आणि ही भव्यता, या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट महत्वाची आहे. यूट्यूबचं मूळ आजही बदललेलं नाहीये. ते आजही एक असं व्यासपीठ आहे जिथे कुणीही आपले विचार, आपली कला व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडू शकतं. आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे बघायला लावतो. जर आज हे डिजिटल राष्ट्र जगातलं सगळ्यात मोठं आहे, तर विचार करा पुढच्या 10 वर्षात त्याचं स्वरूप कसं असेल, त्याची ताकद किती वाढेल आणि त्याचा आपल्या जीवनावर किती प्रभाव पडेल.